नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोळीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। आदित्य ठाकरेंनी शिंदेंकडे रोखून बघितलं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्कीचा केल्याचा आरोप। वरळीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेंच्या विरोधात तक्रार। महिलेवर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू। मला माझ्या मुलावर 100% विश्वास, तो असं करणार नाही। आम्ही शिवसैनिकांच्या घराण्यातील महिलांचा मान राखणारी लोक आहोत। मुलाने मारहाण केल्याचे आरोप आमदार सुनील शिंदेंनी फेटाळले। टोमॅटोच्या दरामध्ये वाढ। शहरांमध्ये टोमॅटोचे दर 100 रुपये। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून होणारी आवक थंडावल्यानं देशभरात टोमॅटोची टंचाई। बेळगाव जिल्ह्यामधील सौंदत्ती परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। 2 तास पावसाच्या रौद्र रूपानंतर रस्त्यांना ओढ्याचं सुरू। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची मोठी कसरत। उत्तर काशीमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांचा दूरध्वनीवरून संवाद। महाराष्ट्रामधील 171 पर्यटक सुरक्षित। एकाचा शोध सुरू। महाजनांची माहिती। ट्रम्प यांच्या टॅरिफ विरोधात भारत, रशिया, चीनची युती। ऑगस्टमध्ये मोदी, पुतीन आणि शी जिनपिंग यांची चीनमध्ये भेट होणार। तर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना मोदींकडून द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारत भेटीचं निमंत्रण। मोदींसाठी चीनच्या पायघड्या। पंतप्रधान मोदी ऑगस्टच्या अखेरीस एससीओ परिषदेसाठी चीन दौऱ्यावर जाणार। एकता आणि मैत्रीचा नवा टप्पा म्हणत मोदींच्या भेटीचं चीनकडून स्वागत। 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट होणार। रशिया युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता।